नमस्कार, कसे आहात? आज आहे शनिवार. हा मागच्या आठवड्यातला व्हिडिओ आहे. पिल्लू जसा मला वेळ देते तसा मी अपलोड करते. तर खूप उशिरा मी अपलोड करते. सध्याचं रुटीन जे आहे ते किंवा जसा वेळ मिळतो तसा चालू आहे सगळी घरातली कामं. आज शनिवार आहे तर इडली, डोसा असं काहीतरी साऊथ इंडियन फूड असतं आणि मी नेहमी तेच बनवते. मला सगळ्यांना खूप आवडतं, पण चिकूला जास्त करून सांबार आवडतं, त्यामुळे मला नेहमी सांबार बनवावं लागतं. तर सांबार आणि राईस हे पण खूप छान लागतं. तर सांबार मी करून घेतला आहे. डिटेलमध्ये पण मी रेसिपी आधी शेअर केली आहे. तर हा नाश्ता नाही आहे, आमचं जेवणच आहे दुपारचं. आज संध्याकाळी आम्हाला जायचं होतं IKEAला. बऱ्याच दिवसापासून काही वस्तू आहेत ज्या घ्यायच्या होत्या, महागड्या आहेत. त्या मी ऑनलाईनसुद्धा मागू शकले असते, पण मला शॉपमध्ये जाऊनच IKEAमध्ये जाऊनच बघायचं होतं की कसं आहे, कसं दिसतं, साईज वगैरे. तर कळतं आपल्याला ऑनलाईनसुद्धा, पण मला समोर बघायचं होतं. कधी कधी कलर आहे ना फोटोमध्ये वेगळा दिसतो, रिअलमध्ये वेगळा दिसतो. त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण उशिरा जाऊया आणि बुकिंगच करूया जर आवडलं तर. तर त्यासाठी आम्ही चाललो होतो IKEAला. मी पहिल्यांदा आज बाहेर चालली आहे. नेहमी मी हॉस्पिटललाच वगैरे जायची किंवा पिलूचं काही असेल वॅक्सिनेशन तेव्हा गेली होती मी, पण असं फिरायला आम्ही गेलोच नाही आहे. तर आज पहिल्यांदा चाललो आहे पिलूसोबत बाहेर. तशी तर ती सतवत नाही, तर बघूया आता ती आपल्याला किती कोऑपरेट करते. तर चिकूसुद्धा क्लासवरून आला होता, त्यानंतरच आम्ही गेलो होतो. शनिवारी त्याचा जिमनॅस्टिकचा क्लास असतो, सुट्टी नसते. 8:15 8:30च्या दरम्यान आम्ही निघालो होतो. अर्ध्या तासात पोचलो. पण इथे आल्यावर आम्ही विचारलं की बिलिंग काउंटर किती वाजेपर्यंत चालू असतं, तर ते म्हटले की 10च्या नंतर घेत नाही. तर त्याच्या आधी आम्हाला चॉईस करायचा होता कोणता घ्यायचं आहे. तर काय घेते ते सांगते मी आधी. तर मला एक क्रॉकरी युनिट घ्यायचं होतं आणि एक मिरर. क्रॉकरी युनिट मी आत्ता का घेते तर तुम्हाला माहिती असेल, आधी आम्ही घराचं थोडंसं काम केलं होतं. TV युनिटची जी जागा आहे ती चेंज केली, तर त्यामुळे मी क्रॉकरी युनिट एवढा दिवस घेत नव्हती. तर माझा विचार होता जेव्हा आम्ही थोडंफार काम करू तेव्हा नंतर घेऊ, आणि नंतर मग डिलिव्हरी झाल्यानंतर मग वेळच नाही मिळाला. तर आत्ता म्हटलं चला आता वेळ आहे, आपण बघू, जर पिलू सतवली नाही तर जाऊन येऊया. तर असं जाऊन आलो आणि मी घेतलंसुद्धा. तर मेजरमेंट वगैरे सगळं घेतलं आमच्या त्या जागेवर जिथं मला ठेवायचं आहे, तर तिथे व्यवस्थित बसतं का साईज वगैरे, किंवा मग पूजा रूममध्ये पण भरपूर जागा आहे मंदिराच्या बाजूला, तर असा विचार आहे की किंवा तिथे ठेवायचं. तर आम्ही साईज वगैरे बघून घेतलं आणि बुक पण केलं आहे. तर ऑनलाईनच बुक करायचं असतं तिथे पण जेव्हा आपण IKEAमध्ये जाऊन बुक करतो ना, तेव्हा मग 2-3 दिवसातच पार्सल घरी येतं. पण जेव्हा आपण घरून वेबसाईटवरून बुक करतो ना, तेव्हा मग वेळ लागतो, 1-2 आठवडे लागतात. आणि ते सगळं जे आहे ते आपल्याला असेंबल स्वतः करायचं आहे. त्यांना विचारलं तर ते बोलले तुम्हाला स्वतःला करावं लागेल. तर बघू म्हटलं, आम्हाला जमलं तर ठीक आहे, नाही तर मग कार्पेंटरला बोलावावं लागेल, त्याचे एक्स्ट्रा चार्जेस असतात. तर कोणतं घेतलं आहे ते तर मी आल्यावर तुम्हाला दाखवेलच. आणि मला एक मिररसुद्धा घ्यायचा होता, तोही घेतला. तर तो माझं ड्रीम होता, मी कधी घेईल असं वाटायचं मला. संदीप इथे बिल करत होता, तोपर्यंत मी असंच एक
फेरफटका मारत होते, बघत होते काय आहे. तर बिलिंग काउंटरचं बंद झालं होतं, त्यामुळे मला दुसरं काही घेताच नाही आलं. पण खूप छान छान आहे ना, आर्टिफिशियल फ्लावर वगैरे होते, प्लांटर्स होते, तुम्हाला मी दाखवले पण. तर खूप सुंदर होते, तेही मला बघायचे होते, पण तेवढा वेळ पण नव्हता. आम्ही उशिरा गेलो होतो त्यामुळे. पण आम्ही काहीच नाही घेतलं, त्या 2 वस्तू घेतल्या आणि आलो. मिरर आम्ही सोबतच आणलं होतं आणि बाकीचं जे पार्सल आहे ते 2-3 दिवसात घरी येईल. तर क्रॉकरी युनिट एवढ्या दिवसापासून मी त्यासाठी घेत नव्हते की ठेवायचं कुठे, जागा मला ॲडजस्टमेंट करायची होती. त्यामुळे घराचं पण मागे काम केलं होतं, त्यामुळे आता मला जागासुद्धा आहे. तर बऱ्याच दिवसापासून हे घ्यायचं होतं माझं, तर फायनली मी घेतलं. आणि मिरर जो आहे तो आम्ही आता घरीच लावून घेतो आहे. हे मी थोडं दुसऱ्या दिवशी शूट केलं. आपल्या लेडीजला मिरर म्हणजे किती जिव्हाळ्याचं आहे. कधी पण आपण जेव्हा तयार होतो व्यवस्थित तेव्हा स्वतःला आरशात बघतो. तर माझ्याकडे तर 2 आहे दोन्ही बेडरूममध्ये. ड्रेसिंग टेबल पण मला एक असा मिरर घ्यायचाच होता आणि एक हॉलमध्ये बघू आता तो ठेवायचा कुठे, अजून फायनल नाही केलं आहे मी. पण एक असा मिरर कॉर्नर जो आहे तो मला करायचा होता. जागा जास्त त्याला लागत पण नाही आणि जागा थोडी आहे माझ्याकडे, त्याच्यासाठी मी विचार करूनच हा मिरर घेतला आहे की मला कुठे ठेवायचं आहे. तर बघू 2 जागा आहे, जसं क्रॉकरी युनिट येईल तर ती दोन्ही ॲडजस्टमेंट करून मला ठेवायचं आहे. आणि आता मला घरात कोणतीच मोठी वस्तू अशी घ्यायची नाही, या 2च गोष्टी मला घ्यायच्या होत्या. आणि हे मला गेल्या 4 वर्षापासून घ्यायच्या होत्या, जेव्हापासून आम्ही राहायला आलो आहे तेव्हापासून. आणि क्रॉकरी युनिट आम्ही घेत का नव्हतो, तर आम्हाला घ्यायचं तर चांगलंच घ्यायचं होतं, कारण आपण एवढ्या महागड्या वस्तू आहेत त्या आपण सारखं सारखं घेत नाही. तर क्रॉकरी युनिटची प्राईस वगैरे मी तुम्हाला त्या दुसऱ्या व्लॉगमध्ये सांगेल, जेव्हा मी ते दाखवेल तुम्हाला. तर खूप सुंदर आहे. आणि हा जो मिरर आहे तो 4,500पर्यंत आहे याची प्राईस. याच्यापेक्षासुद्धा सुंदर होते. वुडनमध्ये पण बघितलं मी, बाकीचं जे फर्निचर आहे त्याला थोडंसं मॅच होईल तसं, पण तसं नव्हतं तिथे. आणि माझं असं पण नव्हतं की चला मी आत्ता नाही घेतलं तर मग नंतर जाईल आणि घेईल. तर आता मी सारखी बाहेर जात नाही, त्यामुळे माझं बाहेर जाणं होणार नव्हतं, म्हणून मी म्हटलं चला हे घेऊया. आम्हाला दोघांनाही आवडलं. स्लिम आहे, छान आहे, पण तुम्हालाही दाखवते मी. ह्याचा जो रंग आहे तो ब्लॅक आहे आणि साईडला आहेत ना अशी डिझाईनसुद्धा आहे. आणि आपण हे वॉलला फिटसुद्धा करू शकतो ड्रिल करून. आणि बाकी काही हँगर वगैरे आहे, आपल्याला कपडे अडकवायचे असेल, काही असेल, ज्वेलरी अडकवायची असेल तर तेही आपण लावू शकतो. जरी आपल्याला असं ठेवायचं नसेल ना तर आपण हे फिटसुद्धा करू शकतो. तर मी तर असंच ठेवणार आहे. आपल्याला कुठेही ठेवता येईल उचलून. कधी कधी हॉलमध्ये नको असेल तेव्हा पण आपण पूजा रूममध्ये आणून ठेवू शकतो. तर हा असा ह्याचा स्टँड आहे. आणि आता मी तुम्हाला समोरून दाखवते कसा दिसतं. तर हा असा मिरर आहे. आणि मला मिरर खूप आवडतात. असं नाही की मी स्वतःला सारखी बघत असते, तसं नाही, पण मला आवडतात. मी घरामध्ये वेगवेगळ्या डिझाईनचे घेतलेले आहेत, तुम्ही बघितले असणार. 3 मिरर जे आहेत ते मी वॉलमध्ये लावले आहेत, बेडरूममध्ये, पूजा रूममध्ये, हॉलमध्ये. पण आता बस, मला जास्त काही आता घ्यायचं नाही आहे, नाहीतर सगळं घर सामान्य भरलेलं चांगलं दिसत नाही. इथली जी चेअर आहे ती मी चिकूच्या बेडरूममध्ये ठेवली आहे. या व्लॉगमधल्या सगळ्या प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि आवडलं असेल तर बाय पण करू शकता. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.